विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा। तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार सुनील तटकरे यांचा इशारा। विलीनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलीनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। विलीनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते। मात्र परिस्थिती बदलली आहे, आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती। पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन, शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, पटेलांची माहिती। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला। पायलटवर कोणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठक। बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊ, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळणार। पवारांवर मागील 5 दिवसापासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार, पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती। मंत्रालयामध्ये झिरवाळांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर देखील आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम यांचा आरोप। मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगेला एसीबीकडनं रंगेहात अटक, झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड सापडली। माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीने सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, संजय राऊतांचं विधान। तर चौकशीमध्ये माझं नाव आढळल्यास राजीनामा देईन, मंत्री झिरवाळ यांचं प्रत्युत्तर। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, मुस्लिम महापौरांवरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार। चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार, राऊतांचा इशारा। तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का, राऊतांची संदीप देशपांडे यांच्यावर टीका। पंतप्रधान मोदींकडून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना फोनवरून शुभेच्छा, निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतामुळे तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित।